जालना आणि घनसावंगी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा दावा। जर जालना विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रमुख अरविंद चव्हाण हेच असणार। विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश विटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागेवर आम्ही महायुतीकडे दावा केला असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश विटेकर यांनी दिली आहे। जालन्यात आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते। जर जालना विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटली तर आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रमुख माजी आमदार अरविंद चव्हाण हेच आहेत असं विटेकर म्हणाले। 3 पक्षांचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असं देखील विटेकर यांनी म्हटलंय। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वंदना खांडेभराड, अनवर मिर्झा बेग, राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख कांचन शिरबे, अण्णासाहेब चितेकर, रवींद्र तौर यासह राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। असा होता आगामी विधानसभा निवडणूक लागते अरविंद अण्णा चव्हाण यांना जालना विधानसभेतून उमेदवारी द्यावा यासाठी कांचन शिरपे असतील किंवा शीतल बारोटे असतील, मिर्झाबाई असतील, अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवारकडे मागणी केली होती। त्या अनुषंगाने तुम्ही अण्णांचा पाठपुरावा करणार का विधानसभेचा? निश्चितच मागच्या आठवड्यामध्ये अण्णांच्या उमेदवारीसाठी फार मोठं डेलिगेशन आदरणीय दादांना त्या ठिकाणी भेटलेलं आहे, आदरणीय तटकरे साहेबांना भेटलेले आहे, वरिष्ठ नेत्यांना भेटलेले आहे आणि वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून अत्यंत सकारात्मक भूमिका आहे। परंतु महायुतीचे वरिष्ठ नेते राज्यस्तरावर जो काही योग्य निर्णय घेतील त्यामध्ये आम्ही जालन्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रकर्षाने द्यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। आमचा प्रथम जालना विधानसभा आणि घनसावंगी विधानसभा या 2 विधानसभा मतदारसंघावर आमचा त्या ठिकाणी दावा असणार आहे। संभाव्य उमेदवार काही आहेत जालन्यामध्ये तर आदरणीय अण्णांचं नाव आम्ही सुरुवातीला सांगितलेलं आहे। फायनल आहे का सांगितलेलं? जागा उमेदवारी जागा जर आम्हाला सुटली महायुतीमध्ये आम्ही प्रकर्षाने सांगितले की आम्ही जागा ही अत्यंत ताकदीने मागितलेली आहे। महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। जागा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जालन्याची सुटली तर अण्णा त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवतील आणि निवडून येतील। कार्यकर्त्याची सभा नाहीये ही। जालन्याच्या जागेबाबत महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेत ऑलरेडी भांडण सुरू आहे। त्यातच तुमची म्हणजे अरविंददादांची उमेदवारी 90% फायनल झाल्याच्या चर्चा सुद्धा होते, फक्त घोषणा होण्याची बाकी आहे। याला कसं पाहताय? मी आताच आपल्याला सांगितलं महायुतीचे निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आदरणीय दादा आहे। जो काही निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल आणि आम्ही तुम्हाला आवर्जून सांगतो की जालन्याची जागा ही निश्चित आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रकर्षाने मागितलेली आहे आणि ही जागा आम्हाला सुटेल ही आम्हाला 100% खात्री आहे। जर जालन्याची त्या ठिकाणी तयारी करत आहोत। जर घनसावंगी या तडजोडीमध्ये आम्हाला जर मिळाला, आम्ही तर जालन्यासाठी हट्ट धरून आहे। जर युतीचा निर्णय झाला आणि आम्हाला जर तडजोडीमध्ये कुठली एक जागा मिळाली तर त्या ठिकाणी आमच्याकडे प्रबळ उमेदवार आहेत।